सकाळचा असा झटपट हाय प्रोटीन फ्युजन ब्रेकफास्ट कधीच ट्राय केला नसेल तर नक्कीच करून बघा. कदाचित तो तुमच्या आवडीचा ब्रेकफास्ट बनेल आणि सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे तो तुमच्या आवडीनुसार कस्टमाइज करू शकता. चला तर मग पाहूया हाय प्रोटीन फ्युजन ब्रेकफास्ट कसा बनवायचा आहे तो. तर त्यासाठी लागणार आहे आलं लसूण मिरची कोथिंबीरची पेस्ट 2 टीस्पून, 1 टेबलस्पून होममेड मसाला घालायचा आहे, पाव टीस्पून हळद घालायचे, चवीपुरतं मीठ घालायचं आहे, 2 टीस्पून धणा पावडर घालायचे, 2 टीस्पून चिकन मसाला घातला आहे आणि 2 टीस्पून गरम मसाला घालणार आहे. नेहमी आपण चिकन मॅरिनेट जसं करतो त्याचप्रमाणे करायचे आणि हे मिश्रण सगळं मिक्स करायचे आणि चिकनला लावून घ्यायचे. संडेला आपण चिकन आणतो तर त्यातलं थोडंसं चिकन ब्रेकफास्टसाठी ठेवायचं. हे चिकन अर्धा तासासाठी मॅरिनेट करून ठेवलं होतं तर त्यातलं थोडंसं चिकन मी काढून घेणार आहे ब्रेकफास्टसाठी. तर ही ग्रिल मशीन आहे ती गरम करून घेतलेली आहे. त्याला आता मी बटर लावते आणि मग त्यावर चिकन ग्रिल करायला ठेवणार आहे. बटरऐवजी तुम्ही तेलसुद्धा वापरू शकता, कारण बटर आहे ते जर जास्त गॅस फास्ट केला तर ते बटर आहे ते करपतं. हे चिकनचे पीसेस एक एक करून मी ग्रिलवर ठेवणार आहे. ग्रिलवर एकदम ज्युसी असं चिकन होतं आणि आपल्याला बघायची पण सारखे गरज नसते, पटकन असे होऊन जातात. मसाला बघा कसं एकदम मस्त असं कोट झालेला आहे. तर सगळीकडून असं मसाला लागला गेला पाहिजे आणि मग तो ग्रिल मशीनवर एक एक करून सगळे पीसेस मी ठेवणार आहे आणि 5 मिनटानंतर आपण चेक करूया झालेत की नाही ते. आजकाल मुलांना उपीट, कांदा पोहे, भाकरी भाजी, चपाती हा प्रकारच नको असतो नाश्त्याला. त्यांना नेहमी नवीन काहीतरी पाहिजे असतं नाश्त्याला. तर असं काहीतरी बनवलं की ते बरोबर खातात. हे बघा एकदम मस्त असे ज्युसी क्रिस्पी असे चिकनचे पीसेस झालेले आहेत. आता आपल्याला एकदा पलटी मारायची आहे. तर मी आता एक एक करून असे पीसेस पलटी मारते. पलटी मारून परत मी बंद करणार आहे 2-3 मिनटासाठी आणि मग पुढची प्रोसेस काय ती बघूया. ही मी पाव टीस्पून हळद घेतलेली आहे, 1 टीस्पून मसाला घेतलेला आहे आणि मीठ. हे सगळं मिश्रण मिक्स करून थोडंसं पाणी किंवा दूध घालायचं आहे. ते मिश्रण मिक्स करायचं आहे. त्यात 2 अंडी घालायची आहेत आणि चांगली फेटून घ्यायची आहेत. तर ही मी चांगली फेटून घेतली आहेत अंडी. ब्रेड घेतलेले आहेत ते चांगले अंड्यामध्ये घोळवून घ्यायचे आहेत आणि जास्त वेळ ठेवायचे नाही अंड्यामध्ये, नाहीतर ते सॉफ्ट होणार. पटकन घोळवून लगेच तव्यावर किंवा हे मी ग्रिल मशीन आहे त्याच्यावर ठेवणार आहे. तव्यावर थोडंसं अगदी तेल घेऊन 1 चमचाभर छोटा चमचा तेल टाका आणि त्यात ते हे ब्रेड आहेत ते त्याच्यावर तळून घ्या. शॅलो फ्राय करा किंवा तळून घ्या. अशा प्रकारे मी हे ब्रेड बनवलेले आहेत. तर हे 2 मिनटात होतात हे ब्रेड. बघा मस्त असे फ्रेंच ब्रेड तयार झालेले आहेत. एकदम हेवी हेल्दी असा हा नाश्ता आहे. हे बघा हे तयार झालेले आहेत ब्रेड, तुम्ही बघू शकता. बहुतेकांकडे काय असतं एकाच घरात राहतात पण प्रत्येकाच्या आवडीनिवडी अशा वेगवेगळ्या असतात. अगदी खाण्यापिण्यात पण कोणाला प्लेन ब्रेड आवडतं, कोणाला एगलेस आवडतं, कोणाला हाय प्रोटीन नाश्ता आवडतं, तर कोणाला स्टफ केलेलं चिकन आवडतं. घरच्यांची काळजी घेताना स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणं तितकंच महत्त्वाचं आहे. म्हणून मी आज असा नाश्ता बनवते जो प्रत्येकाच्या आवडीनुसार कस्टमाइज करू शकतो. त्यासाठी मला असे नाश्त्याचे प्रकार आवडतात जे पौष्टिक, चविष्ट आणि झटपट होतील. जी चमचमीत झणझणीत चटणी दिसते ना, ही मी घरीच बनवलेली आहे. तुम्हाला जी चटणी आवडते ती चटणी घ्या आणि ब्रेडवर स्प्रेड करा. हे जे फ्रेंच ब्रेड आहेत ते चटणीमध्ये डीप करून सुद्धा छान लागतात. जर तुम्हाला चीज आवडत असेल तर चीज स्लाइस ब्रेडमध्ये ॲड करू शकता. मुलांना जर स्पायसी आवडत असेल तर त्या चीज स्लाइसवर थोडंसं चिली फ्लेक्स स्प्रिंकल केले
की ते पण मस्त खायला लागतं. ब्रेडला एकदम मस्त असं बटर लावून घ्यायचं, म्हणजे ब्रेडला एकदम बटरी टच मिळतो आणि टेक्स्चर आहे ना ते पण सॉफ्ट होतं. मस्त असं ब्रेड खायला एकदम टेस्टी लागतो. हे फ्रेंच ब्रेड आहेत ना ते गरमागरम खायला चांगले लागतात. थंड झाले की एवढे खास लागत नाही, त्यामुळे गरमागरमच खा, मस्त टेस्टी लागतात. तर हे दोन्ही ब्रेड मी गरम केलेत आणि बटर लावून घेतलेलं आहे त्यांना. चिकन पण एकदम गरमागरम क्रिस्पी असं झालेलं आहे. यावर ही चटणी स्प्रेड करणार आहे. तुम्हाला जी चटणी, केचप जे काही आवडतं ते तुम्ही ब्रेडवर स्प्रेड करा. या ब्रेडमध्ये स्टफ करायचे ज्युसी क्रिस्पी ग्रिल्ड चिकन. त्यावर दुसरं अजून एक आपण बनवलेलं होतं फ्रेंच ब्रेड, तो त्या चिकनवर ठेवायचे आणि मधोमध हे जे चिकन दिसते ते मधोमध स्टफ केलेलं आहे. हा झाला आपला हाय प्रोटीनयुक्त एकदम पोटभरीचा ब्रेकफास्ट. एकदम हेवी असा हा नाश्ता आहे. तयार आहे आपला हाय प्रोटीन फ्युजन ब्रेकफास्ट. एकदम हेवी हेल्दी प्रोटीन्सने भरलेला असा हा ब्रेकफास्ट आहे. तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कमेंट्स करून सांगा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू सो मच. खूप खूप धन्यवाद.